हाय, गुड मॉर्निंग. कसे आहे सर्व? मस्त मजेत ना? बाहेर पाऊस पडतो आहे, तर तुम्हाला माझा आवाज क्लिअर येणार नाही, सो सॉरी. फायनली पाऊस सुरू झाला आहे. जून महिना संपायला आला तरी असं वाटत होतं की मे महिना सुरू आहे, पण फायनली पाऊस सुरू झाला आहे. तर हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आजपासून मी ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे जो मी आता शूट करते. तर माझं हे चॅनल नवीन आहे, सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर छान छान असे कमेंटसुद्धा करा. तर आता मी थोड्या वेळापूर्वी विचार केला होता की मी असं बोलीन तसं बोलीन, पण जसं कॅमेरा समोर आला मी सर्व विसरून गेली, कारण की मला तरी कॅमेरा फेस करायची सवय नाही आहे. पण ठीक आहे, हळूहळू सुरुवात होऊन जाईल तुमच्याशी गप्पा मारता मारता. तर चला मग आजच्या आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात करूया. चला आता कामाला सुरुवात करूया, कारण की दिवसभर आता वेळ नाही भेटणार. मग थोडीशी एनर्जी ॲक्टिव्ह राहण्यासाठी, जरा एनर्जेटिक वाटण्यासाठी तर सकाळचा फक्कड असा चहा झालाच पाहिजे. मला आता सवय झाली आहे की मी आता सकाळी चहा घेतल्याशिवाय मला फ्रेश वाटतच नाही. आणि तोसुद्धा चहा मी साधा नाही मला आवडत, त्याच्यामध्ये थोडं काहीतरी ॲड केलं ना तर जरा टेस्ट पण चांगलं येतं आणि जरा बरं वाटतं. तर मी ना इकडे गवताची आपली जी पात असते ना ती ॲड केली आहे, कारण की ती चांगली असते शरीराला म्हणून, आणि तिचा टेस्टसुद्धा चांगला असतो. तर गवताची चहा, थोडासा आला आपलं अद्रक आणि 3-4 वेलच्या अशा एकत्र करून ना चांगलं ठेचून ना टाकलं ना तर चायचा फ्लेवर चांगला येतो. कारण की मला कोरा चहा आवडतो, मला हे सगळं लागतंच. चांगली चायला उकळी आली आणि इकडे आता मी हळदीचं लेपन करते, कारण की आता आज गुरुवार आहे, सकाळची देवपूजा ही झालीच पाहिजे. मग आता देवाची पूजा करायच्या अगोदर हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला लावलं ना तर ते सुकतं, मग तोपर्यंत माझी पूजा होते. तुम्ही हळदीचं लेपन आहे ना व्यवस्थित जर उंबऱ्याला असं सुकलं ना की ते छान असं उठून दिसतं, म्हणून पहिला मी हळदीचं लेपन करून घेते, मग त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेते. तर इकडे बाकीची कामं करून घेतली घरातली, आणि मग आता देव आपले स्वच्छ धुवून घेतले, त्यांना आंघोळ घातली, कारण की आज गुरुवार होता. मग देवांना व्यवस्थित आंघोळ करून मग देवाची पूजा करून घेतली. तुम्ही पाहू शकता आपली पूजा झालेली आहे आणि देव असे छान विराजमान झालेले आहे. कारण की सकाळी सकाळी कसं देवपूजा झाली ना की प्रसन्न वाटतं आणि घरसुद्धा छान वाटतं. घराचं वातावरणसुद्धा असं फ्रेश वाटतं. तर आता माझी सारी तयारी झाली आणि आता मी अनन्याला सोडायला शाळेत निघालो आम्ही. पण तेवढ्यात आठवलं की तिचं शाळेमध्ये तिला फोटो पाहिजे होते. मग आम्ही डायरेक्ट स्टुडिओला गेलो फोटो काढायला, कारण की थोडा वेळ होता. मग मी विचार केला की चला सकाळी अगोदर फोटो काढून घेऊया, म्हणजे मग संध्याकाळपर्यंत भेटतील. मग इकडे तिचा फोटो काढला, तर तिला सोडून घरी आले आणि तिने सांगितलं की तिला उद्या इडली खायची आहे. तर मग लगेच घरी आल्यावरती इडलीचा थोडासा तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत टाकली, कारण की सकाळी जर ते भिजत टाकली ना तर रात्रीपर्यंत ती मिक्सरमध्ये वाटून आपल्याला फॉर्मेट करायला ठेवता येते. तर इकडे व्यवस्थित तांदूळ आणि उडदाची डाळ धुवून घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकले, कारण की मेथी दाण्याचा टेस्ट चांगला येतो इडलीला आणि इडलीसुद्धा टेस्टसाठी चांगली लागते, सॉफ्ट होते. मग इकडे मेथी दाणा मिक्स केला आणि झाकून ठेवलं. आता 5:30 वाजले आहेत. अनन्याला आणायला जायचं आहे, 6 वाजता ती सुटेल. आणि आज गुरुवार आहे तर मला केंद्रातसुद्धा जायचं आहे. मग पटापट जेवण करून घेते. मोठा अजून खेळायला बाहेर गेला आहे, तो काय आला नाही. मग चला कामाला सुरुवात करूया. इकडे थोडेसे ॲब्रोसुद्धा वाढलेत माझे, वेळ नाही आहे, बघूया संध्याकाळी जाते करायला. चला. कोण बोलली? काय बोलली टीचर? हॉलिडे. ओके. मग आता बोलली टीचर, काय बोलली? प्रोजेक्ट बनवायचं. मग आता घरी जाऊया की काय करूया?
तर आता घरी आलो आणि तिला मॅगी खायची होती म्हणून मी इकडे तिला मॅगी करून दिली आणि लगेच मोकळी झाली. तर केंद्रातून घरी आले. ऑलरेडी उशीर झाला होता कारण की 8:30 वाजून गेले होते. आज गुरुवार होता, तसंच एकादशीसुद्धा होती म्हणून त्यानिमित्ताने तिकडे रुद्रपाठ ठेवला होता आणि थोडं मार्गदर्शनसुद्धा केलं होतं म्हणून उशीर झाला. मग घरी आले आणि जेवणाची तयारी केली कारण की जाताना थोडं कुकर लावून गेले होते. मग बाकीचं डाळ फोडणीला दिली, भाकऱ्या करून घेतल्या कारण की भाकऱ्या अगोदर करून ठेवल्या मग त्या कडक होतात म्हणून मी गरम गरमच त्याच खायलासुद्धा चांगल्या लागतात. मग भाकऱ्या करून घेतल्या आणि या जे सकाळी इडलीसाठी जे पीठ म्हणजे तांदूळ भिजवले होते ते मिक्सरमध्ये वाटून घेतले. तर बाकी आता पाणी येईल म्हणून पटापट आवरून घेते. तर इकडे ना आपण किती काम म्हणजे लवकर लवकर करायचा प्रयत्न करू तरी उशीर होतोच. तर इकडे मी पीठ आपलं झालेलं आहे आणि ते असे व्यवस्थित काढून घेतलं. थोडंसं ना इडलीचं जे पीठ असतं ना ते थोडंसं घट्टच ठेवायचं कारण की जास्त पातळ आलं की मग ते इडल्या व्यवस्थित होत नाही म्हणून इकडे पीठ थोडंसं जाडसरच काढायचं आणि त्याच्या जे भांड्यात असतं ना ते सर्व चिकटलेलं असतं. मग थोडंसं त्यात पाणी ॲड करून ना ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना की मग ते बाकीचं जे भांड्याला चिटकलेलं असतं ना पीठ ते व्यवस्थित निघतं. आठवड्यातून ना 2दा तरी ना घरी इडली झालीच पाहिजे कारण की इडली आमच्या घरात एवढी आवडते ना माझ्या दोन्ही मुलांना की आठवड्यातून 1दा किंवा 2दा इडली ही झालीच पाहिजे. तर मी काय करते हे बॅटर आहे ना करूनच ठेवते शक्यतो की जेव्हा त्यांना कधी खायचं असलं तर आपलं पटकन रेडी करून दिलं. मग कधी डोसे केले तर कधी इडली केली, अदली बदली करून काही ना काहीतरी करून देते. तर इकडे मी आता त्याच्यामध्ये ना मीठ घालून घेतलं आणि ते असं व्यवस्थित ना हाताने फेटून घ्यायचं कारण की इडलीचं जे पीठ आहे ना तुम्ही जेवढं हाताने चांगलं तिथे फेटून घ्याल ना तेवढं ना ते म्हणतात फ्लफी व्हायला ना फ्लफी होतं आणि मग त्या इडल्या आहे ना चांगल्या अशा फुलून वरती येतात. तर ॲक्च्युली मी तुम्हाला सांगायला विसरली की यामध्ये ना मी तरी पोहे घालते. तुम्ही काय ॲड करता तर मला नक्की सांगा कारण की माझं तरी ना ते पोहे घातले नाहीत माझे तर ते असे फ्लफी होऊन वरती येतात. तुम्ही मला नक्की सांगा. तर हा पाहुणा आला होता आमच्या घरात. ही माऊ जी रोज आमच्या घरात येते आणि तिला तहान लागली होती म्हणून माझ्या मुलांनी पियाच्या ग्लासमध्ये तिला पाणी दिलं आणि तिने तोंड घातलं. चला आता व्हिडिओ इकडेच संपवते आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन. बाय बाय.